नमस्कार, मी मृदुला पुरंदरे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. धनंजय दातार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्योगपती. सध्या त्यांचं नाव मराठी मनावर अगदी पक्क बसलंय. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या मेहनतीनं, आपल्या कष्टानं मसाला किंग अशी ओळख निर्माण करणाऱ्या त्यांच्या गरुड भरारीविषयी. चला तर त्यांचं स्वागत करूया. धनंजयजी, झी 24 तासमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दुबई स्थित मराठी उद्योजक आणि त्याचबरोबर मसाला किंग अशी ही खरी आपली ओळख. पण आज आपण बघतो की संपूर्ण जगभरात आपल्या व्यवसायानं मोहर उमटवली आहे. तर आपल्या व्यापाराविषयी सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. आता सध्या आमच्या 19 रिटेल आउटलेट्स आहेत पूर्ण UAE मध्ये. सुपर मार्केट्स आहेत आणि माझ्या 2 फ्लोर मिल्कच्या फॅक्टरीज आहेत आणि 2 मसाल्यांच्या फॅक्टरीज आहेत आणि 5 नवीन सुपर मार्केट्स ओपन होणार आहेत या 2 महिन्यामध्ये. त्याचं काम चालू आहे आणि आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग मसाले करतो, त्याचं किंवा पल्सेस, तांदूळ वगैरे ह्याचं रिपॅकिंग करतो. खूपसे प्रोडक्ट आमच्या ब्रँडमध्ये बनवून करतो. जवळपास 8,000 आयटम आम्ही आमच्या भारतातनं इकडे दुबईला इम्पोर्ट करतो. आणि आमच्याकडे जितकेही काम करणारे कामगार आहेत ते 99% महाराष्ट्रीयनच आहेत. मराठी कंपनी असल्यामुळे मराठींना लोकांना आम्ही प्राधान्य देतो. खूप वर्ष झाले, 28 वर्ष झाले. अजूनही खूप पुढे जावं असं वाटतं की अजूनही आपला प्रवास संपलेला नाहीये, तो वाढतच जावा. आणि मराठी माणसाचे जे विचार असतात की बाबा एवढंच बस झालं, पुढे अजून काय करणार, तर असं नाहीये. आपण UAE मध्ये नाही तर पूर्ण गल्फ कंट्रीजमध्ये मला माझ्या ब्रँचेस ओपन खरोखर म्हणजे अतिशय कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे. म्हणजे मी बघते की अलादीन ही कंपनी गेल्या 3 वर्षात केवढी झपाट्यानं प्रगती होते. तर कशी झाली एकूण प्रगती, कसे होते हे टप्पे जे सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर वयाच्या 20व्या वर्षी मी दुबईला गेलो आणि जाऊन स्वतः पहिले एक छोट्या किराणा दुकान होतं आमचं. माझ्या वडिलांना आम्ही 2 जण त्याच्यामध्ये काम करायचो. मी स्वतः आपल्या दुकानामध्ये झाडू मारायचो, पोछा करायचो, पॅकिंग करतो स्वतः, पोती उचलायचो 50 किलोची. अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी माझे बोट सुजायचे आणि मग 14-15 तास काम करून मी आणि माझे बाबा घरी जाऊन स्वयंपाक करायचे. माझे वडील जेवण बनवायचे, मी त्यांना भाजी कापून द्यायचो किंवा भांडी घासून द्यायचो. मी अमरावतीकडे शिरखेड एक छोटंसं गाव आहे, तिथे 3री पर्यंत शिकलो. मग माझं पुढचं शिक्षण मुंबईत झालं आणि त्यानंतर मी बघायचो कारण मुंबईमध्ये खूपसे लोक दुबईला जायचे. पण ज्यावेळी लोक दुबईला जातात तर काही नसतात आणि येतात तर ते खूप जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालून, वरती डोळ्यावरती रेबनचा गॉगल, अंगावर सोनं, परफ्यूम मारून. मला पण एक असं वाटतं की दुबईला मनुष्य जाऊन खूप श्रीमंत बनतो. तर मला पण मी वयाच्या 16व्या वर्षीच पासपोर्ट काढला आणि दुबईला जायचं ठरवलं आणि जायचंच करून. तर आई बोलले की तू आधी थोडी अभ्यास कर मग तू जा कर. मग वयाच्या 20व्या वर्षी मी दुबईला गेलो. पण तिकडे गेल्यावरती माहित पडलं की इकडे तर खूप काम करावं लागतं, असे पैसे मिळत नाही. आपल्यातली ही जी उद्योजकता आहे ही जन्मजात आहे की कर्मजात? मी असा विचार केला की आपल्या धंद्यामध्ये आपल्याला कितीही जरी त्रास झाला तर धंदा सोडायचा नाही. मी असा ठाम निश्चय केला, एक मनामध्ये एक राग निर्माण केला की कुणी मला चॅलेंज केलाय करून की तू हे करू शकणार नाही. ते माझ्या मनाला असं मी दाखवलं की कुणीतरी मला चॅलेंज केलं, मी हे करून दाखवणारच. आणि ते माझ्यासाठी जे एक चीड माझ्यामध्ये आवाहन, एक चीड आली माझ्या मनामध्ये. आणि मग मी ते ज्याला मला कधी टेन्शन वगैरे आलं तरी मी त्याच्यामध्ये घाबरायचो नाही की आपल्याला पुढे जायचंच आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटायचं नाही आपल्याला. आणि मला वयाच्या 26व्या वर्षी हाय ब्लड प्रेशर झालं. मला एन्झायटी, डिप्रेशन, ऍसिडिटीचे टेन्शनमुळे खूपसे त्रास सुरू झाले. म्हणजे असे वेळ आल्यानंतर सुद्धा मी मागे हटलो नाही. पण म्हणजे आपण जर निश्चय केला, ठाम निश्चय असला तर किती त्रास झाला तरी जात नाही. टेन्शन काय असतं, येतं आणि तर मग ती बॉडीला सवय लागते. आता मला असं झालं की जर टेन्शन नाही तर मला मजाच येत नाही. म्हणजे टेन्शन असेल तरच काम होतं तुमचं असं वाटतं आणि एन्जॉय पण करतो. आणि मला ट्रेडिंगमध्ये, या धंद्यामध्ये मला खूप आवड आहे आणि माझी बायको पण खूप मन लावून करते. बायकोबद्दल तर मला विचारायचंच आहे. म्हणजे मी बघते की खूप मेहनत आहे त्यांची सुद्धा या ऐकूनच मागे. पण लहानपणी आपण जेव्हा आपल्याला एक मोठं उद्योजक व्हायचं असं जेव्हा आपल्याला वाटलं, काय प्रेरणा होती, कुठला आदर्श होता आपल्या डोळ्यासमोर? आदर्श तर असा कधी मी विचार केला नव्हता, कारण दिवस इतके वाईट होते की तुम्हाला काय सांगू की मी दुबईमध्ये माझ्याकडे एकदा लंचला पैसे नव्हते माझ्याकडे, तर तिकडे मी पोळी
आठवणा मिळते ती सुकी पोळी, मी ती सुकी पोळी पाण्यामध्ये डुबून खाल्लेली. काय म्हणता? म्हणजे एवढे दिवस वाईट दिवस मी काढले. आणि गोदाममध्ये मला राहायला घर, मी गोदाममध्ये राहून पोत्यावरती झोपून आपले दिवस काढले. तर तुम्ही आज जो धनंजय दातार बघता आहे तो शून्यातून पुढे आला, पण इथपर्यंत पोहोचायला खूप वर्ष लागली त्याला. हो, पण तुम्ही आपला गोल मात्र निश्चित केलं होतं की मला हे करायचं आहे आणि मी कुठेही मागे वळून बघणार नाही. हो, ते मी माझ्या मनामध्ये तो निश्चय होता, तो ठामपणा आज पण आहे आणि आजही मला खूप पुढे वाटतंय. आणि ते मी जिथपर्यंत करणार नाही तिथपर्यंत माझ्या मनाला काही समाधान मिळणार नाही. एखाद्या व्यक्तीला जर का व्यवसायात जायचं असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे? खूप सारं लक्ष देणं आवश्यक आहे की म्हणजे आम्ही लोक कसं जितके प्रोडक्ट्स जे आणतो आपल्या नावाने ब्रँडमध्ये बनवतो आणि खूपशा जगामध्ये आमचं खूप इम्पोर्ट्स आहे. ते आणि तिथले जे राहणारे भारतीय होते ते जास्त करून नॉर्थ इंडियन्स आहे आणि साऊथ इंडियन वगैरे आहेत. तर साऊथ इंडियनचं सर्वीकडे ते आयटम आहे, पण नॉर्थ इंडियनचे वस्तू मिळायचे. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, मिडल ऑफ इंडिया म्हणजे पंजाबी, गुजराती, सिंधी, महाराष्ट्रीयन, मध्य प्रदेश, राजस्थान याच्या वस्तू मिळायच्या नाहीत. तर आम्ही त्या वस्तू त्यांच्या थोडं गावातनं ते मागवायला सुरुवात केली आणि तिथल्या लोकांची ती मनं जिंकली आम्ही लोक. आणि आज कुठे पण गेलं कोणताही नॉर्थ, ईस्ट किंवा मिडलमधला इंडियामधला लोक त्यांना असं वाटतं की आपण आमच्या दुकानामध्ये जातो, असं वाटतं मी आपल्या इंडियात जातो असं त्याला असं वाटतं. आणि त्याला कधी आपल्या घराची आठवणी देत नाही. त्याला त्याच्या गावातली छोटी छोटी गोष्ट पण आम्ही दुबईमध्ये त्याला आमच्या दुकानामध्ये आणून देतो. 50 टन सुरुवातीला एक्सपोर्ट होतं, नंतर 100 टन, आता 300 टन आणि 900 टन, म्हणजे असा हा जो निर्यातीचा वेग आहे खूप वाढतच चाललेला दिसतोय. तर कशी साधली ही प्रगती? हे एक्सपान्शन खूप फास्ट प्रगतीने एकदम जी दिसते तुम्हाला ह्याच्यामागे मीच नव्हे तर माझे अतोनात माझे कामगार जे आहेत माझ्याबरोबर आहेत ते त्याच्यासाठी पूर्ण मेहनत करतात आहे आणि ग्रुप एकदम फास्ट पद्धतीने जातोय. आणि आमची जी पद्धत आहे काम करण्याची ती आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये नवीन सॉफ्टवेअरने घेऊन नवीन मशिनरीज घेऊन त्याचा उपयोगाने आम्ही लोक हे करतोय. त्याच्यामुळे प्रगती एकदम फास्ट होईल. त्याच्यामुळे हे इकडनं एक्सपोर्ट पण वाढत आहे आणि तिकडे एक्सपान्शन त्याप्रमाणे तिकडे पण वाढून लागलं आहे ते. आणि फक्त मुंबईमध्येच नाही पूर्ण ऑल ओव्हर इंडिया आणि ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये आम्ही आता इम्पोर्ट करतोय तिकडे. म्हणजे आपण बघतोय की कशा तऱ्हेनं वेग हा प्रगतीचा आहे अल कंपनीचा. यात आपल्या पत्नीचा मात्र खरोखरच अतिशय मोठा वाटा गेला. 3 वर्षांपासून ज्या तऱ्हेने त्यांनी पदार्पण केलं कंपनीत, तर नफा पण वाढलेला दिसतोय, एक्सपोर्ट पण वाढलेला दिसतोय. कशा तऱ्हेनं एकूणच योगदान आहे त्यांचं? माझी बायको पहिले जर लग्न करून आलो त्यावेळी मला बघितलं की एवढे औषधं खातो हा, थैल्या भरून होता, एवढे आहे ना आजार आहेत. तर त्यांनी मला आयुर्वेदिक डॉक्टरकडे घेऊन गेली आणि मला त्यांनी चांगलं व्यवस्थित ट्रीटमेंट करून दिलं. माझी लक्षात द्यावं लागली. तर त्याच्यामुळे माझी सर्व औषधं सर्व बंद झाली. माझं सर्व काही बीपी सर्व कंट्रोलमध्ये आलं. सर्वचे सर्व मला एकही औषध घ्यावं लागलं नाही. म्हणजे आपल्याकडे लक्ष देणारे म्हणजे माझ्या बायकोने माझ्यासाठी म्हणजे खूप केलं. म्हणजे मी कधी कधी इतका स्ट्रेसमध्ये इतका टेन्शनमध्ये मी घरी जाऊन कधी कधी अक्षरशः शस्त्र टाकल्यासारखं होऊन जायचो. तर ती मला धीर द्यायची की नका तुम्ही असं ना, काही दिवसांनी तुमचं सर्व काही बरं होऊन जाईल, धीर ठेवा, जा तुम्ही आता कामावरती जा करून, घरात बसू नका, असं बसून विचार करू नका, असं कोणतरी मला धीर दिला. आता माझी मुलं मोठी झाली आहेत, ती शाळेमध्ये जातात आहे, तर त्यांचा अभ्यास स्वतःच करतात आहे. तर ती येऊन फायनान्स बघते. पण ती फायनान्स आल्यापासून तिने खूप ग्रोथ झाला. कारण या जगामध्ये आपलं कोण तर आपले आई बाबा आपले असतात, आपली बायको आणि आपली मुलं हेच आपले असतात. अजून आपलं कोणी नसतं जे आपल्यावरती खरं प्रेम करत असतात. आणि माझी बायको जेवढं मन लावून काम करते किंवा माझी मुलं जेवढी मन लावून काम करतात बाकी तसं कोणी काम करू शकेल नाही. तर तिने येऊन लक्षपूर्वक आणि तिचं फायनान्स बघून हे करून कंपनीने ग्रोथ पहिल्याच वर्षामध्ये 40% हाईक केली. तर मग मी तिला एवढी कंपनीची ग्रोथ मी त्याला रोल्स रॉयस फॅन्टम बिस्पोक एडिशन कार तिला मी गिफ्ट दिली. आणि मी बोललं की वा व्हेरी गुड करून. आणि मग पुढच्या वर्षी त्यांनी अजून मला 60% ग्रोथ करून दाखवली. तर मग मी त्याला बिन्झ लिमोझिन कार मुंबईमध्ये गिफ्ट दिली. एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही. धनंजयजी भरपूर गोष्टी करायच्या आहेत. एक छोटासा इथे ब्रेक घेऊया. धनंजय दातार यांच्याशी आपण अशाच गप्पा मारणार आहोत. छोटासा ब्रेक. पाहत रहा झी24 तास. खूप मोठं सांगण्यापेक्षा कमी सांगितलेलं बरं आहे की माझा टर्नओव्हर एवढा आहे आणि आम्ही कधी अर्धाच सांगतो, कमीच सांगतो.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आज चर्चा करतोय प्रसिद्ध उद्योगपती धनंजय दातार यांच्याशी. धनंजय, जे आपण बोलत होतो की घरातल्या व्यक्तींच्या योगदानाबद्दल किती महत्वाचं असतं. ज्या तऱ्हेनं आपल्याला आपल्या पत्नीने साथ दिली, तर वेळोवेळी ज्या तऱ्हेनं त्यांनी साथ दिली त्याविषयी अजून जाणून घ्यायची इच्छा आहे. तिचा साथ एवढा आहे की म्हणजे आमचा जितके पण जे फायनान्स आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे पाठीचा कणाच समजतो, तर ती जे बघते आणि बारकाईने पण बघते. आता ती सेल्समध्ये पण लक्ष घालायला लागली आहे, परचेसमध्ये पण लक्ष घालायला लागली आहे. त्याच्यामुळे मला जो ताण आहे तो कमी झाला माझ्याने. आणि मी बाकीच्या दुसऱ्या कामामध्ये मार्केटिंगचे जे प्रोडक्ट्स वगैरे आहे, नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग वगैरे तिथे जास्त लक्ष देतोय. आणि आपल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आपल्याला अनेक पारितोषिके मिळाली, अनेक पुरस्कार मिळाले. मग तो ऑक्सफर्ड पुरस्कार असो, जिनेव्हातला पुरस्कार असो, कुठला पुरस्कार आपल्याला विशेष वाटला? मला पुरस्कार तो भरपूर मिळाले आणि मला खूप अचिव्हमेंट्स आणि अवॉर्ड्सनी माझ्या ऑफिस, माझे घर भरलेले आहेत. तर परंतु प्रत्येक अवॉर्ड घेताना ते छोटं किंवा मोठं नाही, पण कोणी आपल्याला प्रेमाने बोलून आपल्याला अवॉर्ड देतं, हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि माणसाला एक कॉन्फिडन्स वाटतो की कुणीतरी मला एक पारितोषिक मी काहीतरी केलं आयुष्यामध्ये, असं मला वाटतं. आणि मला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट एकच वाटते. माझ्यासाठी कोणतंही अवॉर्ड मोठं नाही, कोणतंही अवॉर्ड छोटं नाही, सर्व माझ्यासाठी एकसारखे. अगदी खरं. पण त्यातलं काही ऐच्छिक आपल्या अनुभवातले किंवा अगदी आपल्या मर्मबंधात राहतील अशा काही क्षण होते का या संपूर्ण व्यवसायात? हो, क्षण तर भरपूर असतात. कारण बघा, तुमचे जितके सर्व तुमच्यावरती बोलणारे जे लोक असतात ती गोड नसतात. गोड बोलणारे लोक ते आपले नसतात, त्याच्या मागे शत्रू पण असतात. आणि मुंह में राम राम बगल में छुरी असे लोक खूप असतात. अशा लोकांपासून खूप सावधान राहावं लागतं. तर आपण आपला ज्यावेळी बिझनेस करतोय तर असं समजायचं की आपण आपलं लहान मूल आहे, आता 2 दिवसाचं, 4 दिवसाचं, 5 दिवसाचं मूल आहे किंवा 1 महिन्याचं मूल आहे, तर त्याला कसं बारीक बघावं लागतं. अरे त्याला ताप तर नाही ना, दूध पिण्याचा त्याचा टाइम काय आहे, किंवा त्याचा थोडंसं त्याला काही झालं तर पटकन डॉक्टर जाऊन दाखवतो, किंवा आपण त्याची किती काळजी घेतो. तसंच बिझनेस सुद्धा तसंच आहे. तर एकदम बारीक त्याच्यावरती लक्ष असलं पाहिजे. आणि महत्वाचं, बाकीचे जे लोक आपल्याला दिसतात, जे नेहमी आपल्या तोंडावरती आपले प्रशंसा करतात, ते आपले मित्र आहे की शत्रू हे तुम्ही नाही ओळखू शकत. परंतु अशा लोकांपासून सांभाळून राहायचं असतं. आणि आपण खूप मोठं सांगण्यापेक्षा कमी सांगितलेलं बरं आहे की माझा टर्नओव्हर एवढा आहे आणि आम्ही कधी अर्धाच सांगतो, कमीच सांगतो. आणि कोण म्हणतं तू नवीन गाडी घेतली का? बोलो हो, देवाची दया आहे. अरे तू तर बिझनेसमध्ये खूप कमवत असतो. नाही रे बाबा, मी तर फक्त दाल रोटी मिल जाती बस, मी उसमें खुश हूं, असंच करून बोलायचं. त्या लोकांना मोठेपण करून दाखवल्याने की तुमचा तो मोठेपणा नाही आहे, पण तुझ्या मनामध्ये राग निर्माण होतो की बा हा पुढे चालला आणि मी ह्याचे पाय कसे खेचू, असाच्यापासून खूप लांब राहायचं. आणि कमी सांगितलेलं कधीही बरं असतं, असं मला मी सांगेल सर. खूप मोठा म्हणजे मुलाचा असा सल्ला आहे की उगाच दुसऱ्यांचं बघण्यापेक्षा आपली स्वतःची प्रगती कशी करता येईल ही अतिशय महत्वाची आहे. आणि आपण नेहमी त्रिसूत्री सांगत असता की गुड हेल्थ, इंडियन कल्चर आणि त्याचबरोबर गुड फूड या गोष्टी देखील अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्ही कशा तऱ्हेनं याकडे बघता? मी खूप लक्षपूर्वक खातो. माझे डाएट वगैरे जे आहेत, मी स्वतः मेडिटेशन करतो दिवसातनं 2दा, आणि दिवसातनं जे टाईमवरती वेळेवरती जेवतो. कारण हेल्थ आहे तर मग सर्व काही आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली होती, कारण मी माझ्या जेवणाकडे मी दुर्लक्ष केलं, त्याचा मला परिणाम मला खूप माझ्या हेल्थला भोगावा लागला होता. म्हणून मी कोणत्याही लोकांना, कामगारांना किंवा कोणत्याही बिझनेसमॅनला सांगेल की वेळेवर ते जेवा. म्हणजे कामामध्ये खूप बिझी असलं की नंतर असं विचार की आपण थोड्या वेळाने जेवूया, थोड्या वेळाने जेवण, मग तो जेवायची वेळ होऊन जाते आणि मग बॉडीमध्ये हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात. आणि नंतर मग ते तुम्हाला ज्या बॉडीमध्ये हेल्थला माझा प्रॉब्लेम आला की मग तुमचा बिझनेसवरती लक्ष नाही राहत. म्हणून आपली हेल्थ सांभाळून राहिली ठेवली पाहिजे. माणसाने वेळेवरती व्यायाम केला पाहिजे, वेळेवरती जेवलं पाहिजे आणि वेळेवरतीच काम केलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. तुम्ही काम कितीही केलं, सुरुवातीला तुम्हाला खूप काम करावं लागेल, परंतु असं नाही की काम कधी संपत नसतं. तर वेळेवरती आपला हेल्थ चेकअप झाला पाहिजे, व्यवस्थित आपलं घराकडे, लोकांकडे लक्ष असलं पाहिजे, आपल्या मुलांकडे, बायकोकडे, आपल्या नातेवाईकांकडे, सर्व लग्न कार्य वगैरे सर्व बघून वगैरे आपण वाढायचं असतं. सर्वांना मिळून काम करायचं असतं. अजून एक गोष्ट मला खूप म्हणजे असं वाटतं की
आपण असे एक मराठी माणूस आहात, एक महाराष्ट्रीय माणूस आहात की मागच्या वर्षी मला तर वाटतं की 100 जी यशस्वी उद्योगपतींची यादी जाहीर झाली त्यात तुमचं नाव होतं आणि आता तर गर्ल्सच्या यादीत पण तुमचं नाव आहे. तुम्ही स्वतः कसं बघता याकडे? मला माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे की मी मागच्या वर्षी टॉप 100 युई मध्ये होतो आणि आज गल्फ कंट्रीमध्ये एवढ्या आखाती देशांमध्ये टॉप 100 मध्ये, तर खरोखर मी एकमेव मराठी माणूस याच्यामध्ये माझं नाव आलंय. आणि मी खरोखर देवाचे आणि माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद समजतो, आपल्या बायकोंचं प्रेम समजतो की याच्यामुळे आज मला हे मिळालं. परंतु ह्याच्या पुढेही मला अजून खूप पुढे जायचं आहे की आज मला टॉप 100 मध्ये तर मला टॉप 10 मध्ये कसं आहे तर ते मला बघायचं आहे. आणि माझी बायको मला हे कधी बोलत नाही की तुम्ही अजून पुढे जा, मागे हटायचं नाहीये, पुढेच जायचं आहे, आपल्याला अजून खूप काही करायचं आहे. आणि कोणतंही संकट आले तर मागे वळून बघायचं नाहीये. अगदी चरई वेती पुढे जात जा आणि यश तुमच्या जवळ येईल असंच. आणि अगदी आपल्या पत्नीची देखील मोलाची साथ आहे आपल्या या संपूर्ण पायवाटेवरती. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, अशाच गप्पा सुरू ठेवू. आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. आयुष्यामध्ये मला कितीही जरी त्रास झाला तरी मी सोडणार नाहीये, मी मागे हटणार नाहीये. कारण सुरुवातीच्या 3 वर्ष तुम्हाला बिझनेसमध्ये खूप त्रास होतो. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय प्रसिद्ध उद्योगपती धनंजय दातार यांच्याशी. धनंजयजी, तसं पाहिलं तर तुम्ही विदर्भातले, अकोला जिल्ह्यातले, मात्र उद्योग आपण स्थापन केला दुबईत. पण अजूनही तुम्ही मराठी मातीला विसरलेला नाहीत. तुम्ही जेव्हा जेव्हा अकोला जाता तेव्हा तुम्ही तिथल्या शाळांना संगणक उपलब्ध करून देता. काय भावना आहेत त्यामागे? मी एका ग्रामीण भागामध्ये एका छोट्या खेड्यामध्ये मी शिक्षण घेतलं. गव्हर्नमेंटचं स्कूल होतं. तर तिथे त्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलांबरोबर मी बसून त्यांना प्रश्न काय विचारले आणि त्यांना काय लागतं वस्तू. त्यांना कम्प्युटर्स पाहिजे, त्यांना स्पोर्ट्सच्या वस्तू पाहिजे, त्यांना लायब्ररी नव्हती, त्यांना अजून इतर लागणारे जे बोर्ड वगैरे ते जुने झाले, त्यांना टेबल्स वगैरे सर्व काही मी त्यांना दरवेळी घेऊन देत असतो. आणि लागणारे जे गुरुजी वर्ग ते पण त्यांनाही आम्ही काही ना काहीतरी त्यांना त्या शाळेमध्ये जाऊन मदत करत असतो. पण त्या मुलांना कॉन्फिडन्स देत असतो की बाबांनो, तुम्ही जरी या छोट्या शाळेमध्ये शिकत असला तरी तुम्ही आपण याच्यापेक्षा खूप पुढे जाणार आहात. असा अर्थ नाही की आपण छोट्या गावामध्ये शिकलो तर आपण पुढे जाणार नाही. असं मी तुमच्यासाठी एक उदाहरण आहे. ते तुम्ही पण पण अभ्यास चांगला करा. आणि त्यांना मी कॉन्फिडन्स देतो. त्यांना पण एक जरा मजा वाटते की आपल्यासाठी कोणीतरी आलं करून. अगदी म्हणजे जसं तुम्हाला मातीची आठवण आहे तसंच मला असं वाटतं की जसं तुम्ही मोठे उद्योगपती जरी असला तरी कलेच्या प्रांतात, साहित्याच्या प्रांतात देखील तुम्ही तेवढेच रमता. म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं की दुबईला आता मराठी विश्व साहित्य संमेलन होणार तेव्हा तुम्ही अगदी प्रमुख प्रायोजकाची भूमिका लागलीच घेतली. हो, कारण मराठी लोकांना एकत्र आणण्यासाठी ही खूप चांगली पायरी. आणि मी नेहमी मराठी किंवा भारतीय जितके सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते मी नेहमी त्यांना प्रायोजक, स्पॉन्सर म्हणून असतो. आणि मी मराठी लोकांनाच नव्हे तर सर्व भारतीय लोकांना एकत्र आणण्याचाच प्रयत्न करत असतात. शेवटी हे आपलेच लोक आहेत सर्व. आणि त्यांना बाकीच्या लँग्वेजमध्ये पण कोणी त्यांना मदत करत नाही ते माझ्याकडे येतात, तर मी त्यांना त्यासाठी पण खूप मदत करतो. अगदी म्हणजे मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मातृभूमीबद्दलचं प्रेम त्यातून अगदी लक्षात येतं. एक विचार असं वाटतं की आपण बरेचदा बघतो की मराठी माणूस कुठेतरी एका चाकोरीत विचार करत असतो, कुठे प्रकारे नेहमी रिस्क घ्यायला तयार नसतात. परंतु जर का मराठी माणसाने मोठ्या प्रमाणात जर का उद्योगात यायचं असेल तर आज काय करणं गरजेचं आहे? मराठी माणसं असं नेहमी विचार करतात की मराठी माणसाचा जन्म नोकरी करण्यासाठी झालेला आहे आणि त्याच्या आधी पिढ्यांमध्ये कधी कुणी बिझनेस केला नाहीये. तर त्यांनी पण नोकरी, आपण पण नोकरीच करावं असं नाहीये की देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. काही लोक विचार करतात की जसे बाकी ठराविक समाजातले लोकच फक्त बिझनेस करू शकतात, तसं नाहीये. आपण आपल्या बुद्धीचा जर प्रॉपर उपयोग केला तर प्रत्येक मनुष्य कशा ना कोणत्या फील्डमध्ये तो सक्सेस होऊ शकतो. आणि तुम्ही जरी बिझनेस सुरू करता तरी मनामध्ये पक्का निर्णय करा की मी बिझनेस म्हणूनच राहणार आहे आणि आयुष्यामध्ये मला कितीही जरी त्रास झाला तरी मी सोडणार नाहीये, मी मागे हटणार नाहीये. कारण सुरुवातीच्या 3 वर्ष तुम्हाला बिझनेसमध्ये खूप त्रास होतो. आणि अशा त्रासामध्ये लोक जर दुःखामध्ये सापडले तर त्याच्यातनं ते पळवाट काढतात किंवा घरातल्या लोकांना विचार की मला असे प्रॉब्लेम झाले, काय करतो. घरचे लोक म्हणतात अरे बाबा आपल्या
मराठी माणसाचं काम नाही आहे हे धंदा कर, जा नोकरी कर आणि कर्जबाजारी होशील म्हणून. कर्जबाजारीविषयी म्हणून ते करतात. मग काही तो आपल्या मित्रांना जाऊन विचारतो, "बा, मी आता काय करू, मला बिझनेसमध्ये असा प्रॉब्लेम आहे." तर तो पण म्हणतो, "अरे बाबा, तू कशाला करतो, जाऊन नोकरी कर." असं सांगतात. असं न सांगितलं सांगतात, आपल्याला कॉन्फिडन्स केला पाहिजे की 3 वर्ष तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीये, काही मिळणार नाहीये, फक्त राब लावायला 1 पैसा मिळेल. 3 वर्षानंतर तुम्हाला मिळतं. सर्वांनी मराठी लोकांनी बिझनेसमध्ये या आणि खूप आज मी जिथे आहे माझ्यापेक्षाही मोठं व्हायचा प्रयत्न करा. खरंय. आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन, त्यानिमित्तानं आपल्या मराठी बांधवांना पुन्हा काय विशेष तुम्ही संदेश देऊ इच्छिता? महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आपण सर्वजण मिळून महाराष्ट्राला जगभरामध्ये त्यांचे झेंडे फडकवूया, सर्वजण एकत्र येऊया. आपल्या महाराष्ट्राला खूप खूप चांगले आशीर्वाद लावू दे, खूप चांगलं पीक येऊ दे, खूप काही चांगला नवीन डेव्हलपमेंट होऊ दे, लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळू दे, धंदामध्ये अफाट होऊ दे, गव्हर्नमेंटने खूप सवलती देऊ दे, असं मी माझे प्रेमाने मनातून आले ते सांगतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन, मराठी कुटुंबातून येऊन आपल्या मेहनतीनं, आपल्या कष्टानं धनंजय दातार आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्योजक झालेत. मात्र आता आपण जी काही चर्चा केली त्यात आपल्याला लक्षात आलं असेल की त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. धनंजयजी, खूप छान बोललात, खूप महत्वपूर्ण माहिती दिली आणि खरोखरच यशाचा जो काही मंत्र दिला तो खूपच आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी यशस्वी होईल. आपण इतका महत्वपूर्ण आपला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. नमस्कार.